सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 6 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा समावेश. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नोटिफिकेशन 4 आठवड्यात काढा. 4 महिन्यात सप्टेंबरपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 2022च्या आधीच्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार अशी शक्यता आहे. निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही अशी भूमिका राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मांडली आहे. राज्यातील प्रशासन नियुक्त असलेल्या मुंबईसह राज्यातल्या अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुका होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्ह्यात फक्त 10 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक. निगेटिव्ह गटाची भासते मोठी कमतरता. शिबिरे घेण्याचे रक्तपेढ्यांचे आवाहन. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी झाला आहे. परिणामी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तपेढ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. त्यात निगेटिव्ह रक्तगटाची मोठी कमतरता भासत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये 10 दिवस तर काही ठिकाणी 4 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा. महाआयटी कॉर्पोरेशन मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यंत जलद पोहोचवून नागरिकांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी ऑनलाईन सेवा देण्याचे धोरण अवलंबले आहे. यासाठी सर्व सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा असे आवाहन महाआयटी कॉर्पोरेशन मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांसोबत राईट टू सर्व्हिस अंमलबजावणी आणि ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या केंद्र चालकांच्या क्षेत्रीय कामकाजाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. तासवडे एमआयडीसीत कंत्राटी कामगारांच्या जीवावर ठेकेदार मालामाल. ठेकेदारांच्या दुकानदारीला जिल्हाधिकाऱ्यांनी आळा घालावा. कामगारांची मागणी. तासवडे एमआयडीसीतील कंपन्यांना कंत्राटी कामगार पुरवणारे ठेकेदार प्रत्येक महिन्याला कंपन्यांकडून कामगारांचे वेतन घेतात. त्यानंतर कामगारांना वेतन दिले जाते. कंपनीकडून मिळणारे वेतन आणि कामगारांना दिले जाणारे वेतन यामध्ये बरीच मोठी तफावत असून यामध्ये ठेकेदार प्रत्येक महिन्याला मोठा आर्थिक हात मारतात. हा प्रकार वर्षानुवर्षे चालूच आहे. रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कंत्राटी कामगारांपेक्षा ठेकेदाराची दुकानदारी चालवणारे मलिदा खाऊन मालामाल झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठेकेदारांना आळा घालावा अशी मागणी कामगारांनी केली आहे. मलकापूर येथील डेबेवाडी फाट्यावरून वाहतूक पुन्हा सुरू. मलकापूर येथील डेबेवाडी फाट्यावरील क्रॉसिंग 15 दिवसांपासून बंद होते. त्यामुळे मलकापूरला जाण्यासाठी 1 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. कृष्णानगरला एकच क्रॉसिंग सुरू असल्याने उपमार्गावरील दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती. रविवारी रात्रीपासून डेबेवाडी फाट्यावरील क्रॉसिंग सुरू झाल्याने नागरिकांसह वाहन चालकांची चांगली सोय झाली आहे. तसेच वाहतूक कोंडी फुटली असून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर मनमानी पार्किंगमुळे अपघाताचा धोका. वाहतूक कोंडी झाली नित्याचीच बाब. कराड शहराच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नाका परिसरातील जयवंत जाधव आर्केड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवसभर मनमानीपणे 4 चाकी तसेच चौजड वाहने उभे असतात. त्याचबरोबर कोल्हापूर नाका परिसरातही वडापाव चालकांचा मनमानीपणा सुरू असतो. त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. जिंती तालुका फलटण येथून ट्रान्सफॉर्मरची चोरी. फलटण तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी पुन्हा डोक्यावर काढल्याने तालुक्यातील हे ट्रान्सफॉर्मर चोरीचे सत्र थांबणार तर कधी असा सवाल शेतकरी वर्गामधून उपस्थित होत आहे. फलटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. फलटण तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना सुरूच आहेत. चिंती येथील पोतेकर नामक 100 kV क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी फोडून त्यामधील ऑइल सांडून तांब्याची तारीची चोरी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान ऐन वेळात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. अशातच चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर चोरून नेल्याने मोगल पाण्यासट्टा असून सुद्धा रानातील उभी पिके जळून चालली आहेत. वाघोलीतील ब्रिटिशकालीन पूल पाडकाम सुरू. नवीन पुलाची लवकरच उभारणी. कोरेगाव तालुक्यातील वाटार स्टेशन वाई रस्त्यावरील वाघोली तालुका कोरेगाव येथील वसना नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा ऐतिहासिक ठेवा आता नामशेष होणार आहे. आयर्नमॅन संपल्याने त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे. या ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या कामाला रविवारी सुरुवात करण्यात आली. ब्रिटिशांनी 115 वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता. वाटार स्टेशन वाईकडे जाणारा हा रस्ता सातारा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी अतिशय सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांचा कायम रस्ता असतो. याशिवाय साखर कारखाने सुरू झाल्यावर ऊस वाहतूक करणारे मोठ्या प्रमाणात धावत असतात. या पुलाच्या दोन्ही बाजूला वळण असल्याने अपघात होत होते. या पुलाचे सर्वेक्षण घटने मोडकेला आले असून त्याचा पाय कमकुवत झाला आहे. यामुळे 2 वर्षापूर्वी या पुलाचे सर्वेक्षण करून येथे नवीन पुलासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. सातारा सोलापूर रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण. अपूर्ण कामामुळे अनेकांनी गमावला जीव. तात्काळ रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी. सातारा ते सोलापूर या मार्गावरील दहिवड ते मसोडी व तेथून पिलीवपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण ठेवल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तसेच 4 चाकी वाहनांना लांबून येताना रस्ता खराब असल्याचे समजत नाही. त्यामुळे खराब रस्त्यावर आल्यावर अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. रानमेव्याचा हंगाम बहरला. जांभळे, करवंदे, तोरणे, आंबळीची विक्री. रानमेव्याचा हंगाम सुरू झाला असून सातारा शहरात विक्रीसाठी दाखल झाला आहे. डोंगर पठारावरील जांभळे, करवंदे, तोरणे, आंबळीची विक्री सातारा शहराच्या गल्ली बोळातून आरोळ्यात कानी पडू लागले आहेत. औषध तत्वांमुळे नागरिकांकडून खरेदीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने हंगामी रानमेव्याचा गोडवा वाढला आहे. सातारा शहर जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती. कामाचे स्वरूप ऑफिस परिसरातील बागकाम प्लस ऑफिस काम मदत यासाठी पुरुष उमेदवार हवा. शेती कामाचा अनुभव असावा. वय 25 वर्षांहून अधिक. पगार पात्रतेनुसार. कामाचे ठिकाण अजंठा चौक परिसर NH4 सातारा. संपर्क व्हॉट्सअप 91565751. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.